नमस्कार, मी अरुणास किचनमध्ये आपलं खूप 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 मनपूर्वक स्वागत. आज करतो आपण मिक्स डाळ भाजी. त्याच्याकरता घेतलेला आहे आपण हा पालक आणि थोडा अगदी अर्धा पाव आंबट चुका घेतलेला आहे. आता ही डाळी घेतलेली आहे आपण. ही तुरीची डाळ आहे, ही हरभऱ्याची डाळ आहे. आता ह्या डाळी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि आपली भाजी शिजायला ठेवून देऊ. आता हा आंबट चुका आणि पालक आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे. ते आपण कुकरला टाकून घेऊ. ह्या 3 पाण्यांनी धुतलेली डाळ आहे आपली तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ. ही आपण टाकून देऊया. शेंगदाणे हे यातच घालून घेऊ आणि पाणी घालू. हळद घालून घेऊ आणि याच्या साधारणतः 3-4 शिट्ट्या होऊ देऊ, कारण आपण हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे यामध्ये. आपली डाळ शिजून रेडी आहे. आपण हलवून घेऊ. रवीने छान हाटून घेऊ आपण. आता डाळ भाजीसोबत कोशिंबीर छान लागते म्हणून आपण कांदा आणि टमाटा याची कोशिंबीर केलेली आहे. हे कापून तयार आहे. आता आपण याला तडका देऊ. तेल तापत ठेवलेलं आहे आपण. मोहरी आणि जिरे. हे तळतळायला लागलं चांगलं. हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे तीळ घालू आपण. आता आपण त्याच कढईमध्ये तेल घालू. साधारणतः 2 पळ्या तेल घालते आणि त्याच भाजीमध्ये आपण कढईमध्ये आपण भाजी फोडणी देऊ. तेल गरम झालेलं आहे आपलं. मोहरी घालू, जिरे घालू. तडतडायला लागलेला आहे. कांदा घालू आपण. छान होईल. कांदा छान झालेला आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरं, अद्रकची पेस्ट घालू आपण. यामध्ये साधारणतः आपण 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तर 3 आपण चमचे साधारणतः तिखट घालू. हळद आपण शिजताना नाही घातली होती, त्यामुळे थोडी हळद घालू. हिंग आणि हे टोमॅटो घालू. टोमॅटो शिजायला मदत होईल. थोडं मीठ घालू. धने चिवडे पूड घालू. होत आलेलं आहे आपलं. भाजीला थोडं कुकर विसरून त्यात भांड्यातलं पाणी घालून घेऊ. आता आपण चवीपुरतं मीठ टाकतो. आपली डाळ भाजी रेडी आहे, बघू शकता. आणि आपली पालक आणि आंबट चुक्याची डाळ भाजी रेडी आहे. याच्यासोबत छान गरम गरम भात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.